शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे जिथे बागायती आहे, भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी आपण या तंत्रज्ञानातल्या मुलाखती पाहिल्या. परंतु हे वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून सर्वदूर आपला त्याच्यावर चर्चा चालू आहे. कमी पाण्यामध्ये सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एक वरदान ठरत आहे. खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे. पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. 10 एकर शेती आहे. तर त्याच्यामध्ये 5 एकर ऊस असतो, 5 एकर कांदा असते. तर मला सरासरी एकरामागं 40 टनाचं ॲव्हरेज भेटत होतं पारंपरिक. आणि कांद्यामागं मला एकरी 70-80 बॅगा भेटायच्या. गेल्या वर्षी आमच्या गावामध्ये दातार साहेबांची मीटिंग झाली होती. त्यांची आम्ही संवाद साधला. त्यांनी आम्हाला 1 एकराचे पाटीलचे खतं वापरायला सांगितले आम्हाला. त्यांनी आत्ताच 15 दिवसापूर्वी आमची ऊसाची तोड झाली. तर आम्हाला एकरी 80 टनाचं ॲव्हरेज गावलं. ते पाटीलवाल्यांचे खतं आम्ही वापरले तेव्हापासून. पहिले आम्हाला एकरी फक्त 40 टन ते 35 टनाचं ॲव्हरेज गावायचं. आम्ही पाटीलचे खतं वापरत होतो. तर ऊसामध्ये जाडी, लांबी, रुंदी, परत वजनात वाढ. तर एक ऊस आहे ना एक 3 किलोचा भरायचा. आणि ऊसाची लांबीसुद्धा वाढली होती. आणि ते ड्रिंचिंग करतो आम्ही पाण्यामध्ये. ह्युमॉल, रिलीजर, कॅलनॉट हे 3 आम्ही ड्रिंचिंग करायचो पाण्यामध्ये. प्रत्येक 21 दिवसानंतर आम्ही पाण्यामध्ये ड्रिंचिंग करायचो. तर त्याच्यामुळं आमचे ऊसाचे वजन हे 3 किलो झाले आहे. आणि ऊसाचे पानांची रुंदीसुद्धा वाढली आहे. आणि ऊस हा हिरवागार दिसत होता. पूर्वी आम्ही रासायनिक खतं वापरायचो. तो एकरी आम्हाला 7,000 रुपये खर्च यायचा. तर मग पाटीलवाल्यांचा पण एकरी 7,000 रुपये खर्च आहे वर्षाला वाढला आहे. तर मग आमचे त्यांचे खतं वापरल्यामुळं आम्हाला ऊसात 40 टनाची वाढ पण झाली आहे. आणि 40 टनाची वाढ झाल्यामुळं तुमचे 40 टनाचे 2,500 रुपयांनी 1,00,000 रुपये झाले. तर 7,000 रुपये काहीच वाटत नाही एकरी तुमचे लाख रुपये वाढल्यामुळं. मग ऊस आहे ना 10व्या महिन्यातच मी काढला होता. तर मला एकरी 80चं ॲव्हरेज गावलं होतं. मी 12 महिन्यात काढला असतं तर मला 100चं ॲव्हरेज गावलं असतं. 5व्या-6व्या महिन्यातच मी ना ऊसाची पानं साळल्यामुळे ना त्यामुळे ॲव्हरेज मला तिथं पण कमी झालं. नाही तर मला 100चं ॲव्हरेज एकरी गावातलं असतं. मला सर्व शेतकऱ्यांना सांगूशी वाटतं की तुम्ही सर्व पिकावर हे औषध चालतं. केळी, तुमचे हरभरा, भुईमूग, कापूस. मी 1 एकराला वापरलं होतं. तर आता मी ह्या वर्षी टोटल 5 एकराला वापरणार आहे. तर मी अजून रिजेक्ट वाढला तर मी पुढल्या वर्षी टोटल सगळे 10 एकराला पाटीलवाल्यांचं खत वापरणार आहे. आमच्या घरी एकूण 6 एकर जमीन आहे. त्यापैकी 2 एकराला पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलेले आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी सपकाळ सर यांनी पाटील बायोटेक यांच्याबद्दल माहिती दिली. आमच्या गावामध्ये पाटील बायोटेकचे चर्चासत्र झाले. सुशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी 2 एकरासाठी आम्हाला खते दिली. रिलीजर, कॅलनेट, हिमॉल ही खते दिली आणि मार्गदर्शन केले. त्यापूर्वी मला एकरी 40 टन उत्पन्न मिळत होते. ही खते वापरल्यानंतर एकरी 60 टन उत्पन्न मिळालेले आहे. आणि राहिलेल्या 4 एकरासाठी मी हे आत्ता वापरलेले आहे. आत्ता मी 2 एकरला पाटील बायोटेक वापरलेले आहे. ऊसाची जात 86-032 आहे. ऊसाला 27 ते 28 कांडे आहेत. ऊसाची जाडी चांगली आहे आणि उत्पन्न गेल्या वर्षी मला एकरी 40 टन मिळाले होते. ह्या वर्षी उत्पन्न एकरी 60 टन मिळेल अशी अपेक्षा आहे. नेहमीपेक्षा 20 टनाने उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा आहे. पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आणि रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करत होतो. अपेक्षा अशी होती की उत्पन्न वाढेल, पण उत्पन्न मिळत नव्हतं. 2 एकर लागण आहे. त्यास 1 महिन्याचा ऊस आहे आडसाली. त्याला पाटील बायोटेकचे खतं वापरलेले आहेत आणि आत्ता खोडवा आहे त्यालाही वापरलेले आहेत. आणि खोडव्याचं उत्पन्न
एकरी 40 टनच मिळालेले आहे. ही खते वापरल्यानंतर पुढच्या वर्षी 60 ते 65 टनाची अपेक्षा आहे. पूर्वी एकरी 20,000 रुपये खर्च येत होता. रासायनिक खतांचा भरमसाठ वापर होत होता. पाटील बायोटेकचे एकरी 7,500 रुपयाचे किट घेतले व 5 ते 6,000 रुपयाची रासायनिक खते घेतली आणि एकरी होणारा 20,000 खर्च कमी होऊन तो 15,000पर्यंत आला आणि उत्पन्न पूर्वीपेक्षा 20 ते 25 टनांनी वाढले. त्यामुळे खर्चाची बचत झाली आणि उत्पन्न वाढले. सर्व शेतकरी बांधवांना मी एवढे सांगू इच्छितो की पूर्वी आमच्या इथे असा ऊस पिकत नव्हता. पाटील बायोटेकचे खते वापरल्यानंतर इतका मोठा ऊस आला व उत्पन्न वाढले. सर्व शेतकऱ्यांना एवढं सांगतो की रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करण्यापेक्षा पाटील बायोटेकचे किट आणि थोड्या प्रमाणात रासायनिक खते यांचे मिश्रण करून वापरले तर एकरी 25 ते 30 टन उत्पन्न वाढून जास्त इन्कम होतो आपला. मी आता वापरलेले 5 ते 6 एकराला एकरी जर 10 ते 15 टन जरी उत्पन्न वाढले तरी एकरी 30 ते 35,000 रुपये उत्पन्न वाढते व 5 ते 6 एकराला तसे जर विचार केला तर 2 लाखापर्यंत उत्पन्न वाढते. त्यामुळं इतर खर्च न करता पाटील बायोटेकची खते घ्यावीत ही सर्वांना आवाहन. मी या ठिकाणी आमची 8 एकर जमीन आहे. मी पारंपरिक पद्धतीने आज 3 वर्ष झालं ऊसाचं पीक घेतो आहे. एक सुरूचा घेतला, दुसरा खोडवा घेतला. तर मी हे उत्पन्न आपल्याला काहीतरी कमी आहे हे असं मला जाणवलं आणि आपण उत्पन्न काहीतरी वाढवलं पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे. तर त्या पद्धतीने मी पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान आहे हे टी व्हीवर वगैरे पाहिलं की आपणही ते थोडं आत्मसात करून आपल्या शेतात कसं वापरता येईल या दृष्टीने मी त्या दातार सरांनी वगैरे आमच्याकडं मागच्या वर्षी शिबिर घेतलं. त्या शिबिराला मी उपस्थित राहिलो आणि आपल्या शेतात हे तंत्रज्ञान वापरावं असं मला वाटलं. तर मागच्या सुरूचा जो खोळा आपला आहे तर मला या ठिकाणी 70 टन ऊस आलं 1.5 एकर क्षेत्रासाठी आणि खोडव्याला पाहिलं तर 55 म्हणजे आज आवरेज जे घडलं होतं. तर आपण उत्पन्न वाढीसाठी मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे वापरलं. तर ह्या वर्षी जे आता ऊस आहे माझा हा जवळजवळ आता 11 महिन्याचा ऊस आहे. तर हा जो 11 महिन्याचा ऊस आहे तर हा कमीत कमी गेल्या वर्षापेक्षा मला 2 फेरी जी ही जास्त वाटतं आणि ऊसाची जाडी आहे ही पण जास्त आहे. त्यामुळे उत्पन्न निश्चितपणाने 10 ते 12 टन गेल्या वर्षापेक्षा वाढेल असा मला याचा अंदाज आहे या वर्षीचा. आम्ही जी पारंपरिक पद्धतीने जे शेती करत होतो तर त्यामध्ये आळवणी वगैरे हा काय प्रकार नव्हता. परंतु ज्यावेळेस पाटील बायोटेकचं किंवा निलक सरांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार 2 डोस आम्ही आळवणीचे घेतले. त्या हिमॉल, रिलीझर, कॅलनेट जे आळवणीचे डोस घेतले आणि त्यानंतर त्यांचा 21 दिवसांनी महिने जे आपले रासायनिक खतासोबत जे डोस होते ते दिले आणि जसं जसं आपण डोस देईल तसं तसं ऊसाची जे उंची हिरवेगारपणा हा वाढतच गेला आणि वाटत नव्हतं की असा हा खोड्याचा ऊस आहे म्हणून. इतरही त्यामुळे इतरही शेतकरी या तंत्रज्ञानाकडे आकर्षित गेले की खरंच नेमकं यांनी काय केले. तर आपला जो पूर्वीचा आमचा ह्या स्टेपला ऊस होता 11 महिन्याचा तर माझे 13, 14, 15, 16पर्यंत कांडी होती आणि ह्या वर्षी जर विचार केला तशी 2-3 कांड्यांनी ऊसही वाढलेला आहे हा आणि त्याचं वजन जर विचार केला तर वजनही चांगले. त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की आपल्याला गेल्या वर्षापेक्षा 15 टनापर्यंत तरी अवरेज जास्त निघेल असा अंदाज आहे. आणि जर इतर शेतकऱ्यांनी त्यामुळे वापरायला काय हरकत नाही मला असा अंदाज आहे. जरी थोडंसं तंत्रज्ञान महाग वाटलं असलं परंतु फायदा निश्चित त्याच्यामध्ये आहे त्यात काही शंका नाही. तर ह्या वर्षी मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलेले मला असं प्रकर्षाने दिसून आले की खालची जे ऊसाची लांबी आणि जाडी आहे तर ती ह्या वरच्या पण कांड्याची. त्यामुळे जर सरासरी आपण वजनाचा विचार केला सरासरी जरी 2 किलो जरी एका ऊसाचं वजन धरलं तरी आज माझ्या मोठं एकरी 35,000 ते 38,000 रुपयापर्यंत ऊस असतील. त्यामुळं सरासरीचे उत्पन्न निश्चितपणाने मला वाढण्याची शक्यता आहे आणि ते 15 टनाच्या आसपास तरी उत्पन्न वाढेल. त्यामुळे एकरी जरी मला पूर्वी 50-55 निघत असलं तरी ह्या वर्षी 65-70पर्यंत निश्चित निघेल असा मला अंदाज आहे. तर याचा आपण हे ऊस पाहून त्याचा उत्पन्नाचा जर विचार केला आणि खर्चाचा जर विचार केला आपण तर मी पूर्वी तरी 10-12 हजार रुपये माझे पारंपरिक पद्धतीने खर्च होत होते आणि पाटील बायोटेक जे तंत्रज्ञान वापरले याच्यामध्ये 8 ते 10 हजार खर्च जास्त झाला. पण तो उत्पन्न वाढीचा जर विचार केला तर 15 टनात जरी उत्पन्न वाढलं तरी त्याच्यापासून 30,000चा फायदा निश्चित होणार आहे. त्यामुळं मी इतरही शेतकऱ्यांना असा संदेश देईन की आपण अर्धा एकरला सुरुवातीला वापरा. माझाही सुरुवातीला विश्वासावर बसत नव्हता परंतु ज्यावेळेस आपण वापरलं त्यावेळेस पीक जर जोमात वाढलं तर असं इतरही शेतकऱ्यांना असा मी संदेश देईल की आपण निश्चितपणाने हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. आणि मी भविष्यात आता मी अर्धा एकरला वापरलं होतं 1.5 एकरला वापरल्यानंतर आणि आता मी जी राहिली शेती आहे माझी 5-6 एकर मी त्यालाही तंत्रज्ञान वापरणार आहे. मी पहिली माझ्याकडं 5 एकर जमीन आहे. पहिले वडील करीत होते.
मी आता नवीन अशी माहिती नवीन पाटील बायोटेक्निकलच्या माहितीच्याद्वारे ह्या 30 गुंठ्यामध्ये कांदा लावायचा विचार केला आणि 30 गुंठे कांदे लावले. याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने पहिल्या मला 150 ते 160 पिशव्या निघत होत्या. आता माझ्या अंदाजे 300 350 पिशव्या निघतील. मी पहिले पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना वरुंब्याचा आणि वाफ्याचा वापर करत होतो. नंतर विचार केला की कमी पाण्यामध्ये चांगला कांदा निघावा म्हणून मी मायक्रो सिस्टमचा उपयोग केला आणि पाटील बायोटेक्निकलचं तंत्रज्ञान घेतलं आणि कांदा हा दाट पद्धतीने लावला. त्याच्यामुळं यंदा मला त्याच्यामध्ये डबल उत्पन्न निघणार अशी अपेक्षा आहे. माझ्या शेजारचा जो प्लॉट होता त्यांनी पाटील बायोटेक्निकलचं तंत्रज्ञान घेतलं होतं. तर त्यांनी 3 महिन्यामध्ये त्यांना 25 पेक्षा जास्त उत्पादन निघालं. 15 गुंठ्यामध्ये त्यांना तेवढे उत्पन्न निघाले, 25 थैल्या जास्त निघाल्या. त्यांची जे एक चुकी झाली होती की शिपणी ते राहिल्यामुळे आणि पाण्याचा एक तोटा आला होता. त्यांना फक्त कांद्याला 2.5 महिनेच पाणी पुरलं होतं. पाण्याचा तुटवडा असतानासुद्धा ते 2.5 महिन्यामध्ये तेवढा माल निघाला. पहिले मी पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना खतांचे नियोजन नव्हतं. नंतर पाटील बायोटेक्निकलने खतांचे नियोजन सांगितल्याच्यानंतर काही डोसेस तयार करून दिले. रिलीजर, कॅलिनेट, हिमॉल, पोटॅश 3 बॅगा असं एक पहिलं मिश्रण करून शेतामध्ये लागवडीच्या अगोदर टाकले आणि नंतर आजूबाजूचे शेतकरी कांदा लागवड इतकी दाट केल्याच्यानंतर हसायचे, म्हणायचे की एवढं कांदा दाट लावलेला हा येईल का, तो येणारच नाही आहे. पण त्यावेळेस मला वाटत होतं का हा कांदा येणार नाही असा, परंतु त्यांच्या डोसेस दिल्यामुळे आणि जमिनीचा पोत सुधारला, खताची मात्रा योग्य असल्यामुळं कांद्याची वाढ चांगली झाली, पातीची वाढ चांगली झाली आणि विशेष म्हणजे कांद्याचा आकार 3.25 महिन्यामध्ये चांगला मोठा झाला आणि कांदा मोठा झाला आणि आता असं आजूबाजूचे शेतकरी उत्सुकतेने कांद्याकडे येऊन पाहतात. पांढऱ्या आणि विशेष म्हणजे मुळ्यांची पांढऱ्या मुळ्या ह्या पूर्ण पहिल्या पारंपरिकपेक्षाही भरपूर मोठ्या झाल्या. मला पहिले याच्यामध्ये 30 गुंठ्यामध्ये 150 बॅगा निघत होत्या, तर आता माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये 300 बॅगा निघतील. कमीत कमी एक थैली आज 1000 रुपयाला जाते, म्हणजे 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न मला याच्यामध्ये वाढून निघण्याचे 30 गुंठ्यामध्ये 1 लाख रुपये जरी वाढून निघाले तरी मी याच्यामध्ये समाधानी. पाटील बायोटेक्निकलचं ही जी मी खतं घेतली याच्यानंतर मला असं वाटतं की माझा भरपूर फायदा झालेला आहे 30 गुंठ्यामध्ये. तर मी आता नंतर पुढच्या पिकापासून मी प्रत्येक माझ्या सर्व क्षेत्राला मी याचा उपयोग करणार आहे आणि तुम्ही पण इथून पुढं प्रत्येक शेतकऱ्यांनी कुठलाही पीक असो, हरभरा असो, ऊस असो, केळी असो, कापूस असो, कुठल्याही पिकाला तुमचे द्राक्षे असो, डाळिंब असो किंवा फळपिकं भाजीपाला असो, याच्यामध्ये किमान अर्ध्या एकरापासून जरी सुरुवात केली तरी मला जसा याच्यामध्ये फायदा झाला तसा तुम्हालाही निश्चित फायदा होईल. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नावनोंदणी करावी, ज्यामुळे त्यांचा जमिनीचा बायोडेटा घेता येईल आणि जमिनीचा बायोडेटा घेऊन त्यांना घरपोच डेटाबेसमधून खताच्या संतुलित मात्रा ह्या देता येईल, की ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न हे 1.5 पट किंवा दुपटीने होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला पीक काढून पिकाचं उत्पन्न वाढवता येईल.